पाणी पाणी। दादासाहेब, तुम्ही आम्हाला सोडून का निघून गेलात? तुमच्याशिवाय मी कशी जगू? म्हाताऱ्या, तू गेलास पण मोठा घोळ करून गेलास। आता चुकून जरी तुझा आत्मा इथे भटकला ना तर मी त्यालाही संपवेन। वेदा, नमस्कार कर आजोबांना। शांत हो का? ताई, मी स्वतःला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दादासाहेबांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही। माझ्यामुळे केले ग ते। आपण वाचवू शकलो असतो त्यांना। दादासाहेबांच्या मृत्यूमागे ना आपण जबाबदार आहोत। मला खूप पश्चाताप होतोय आणि या पश्चातापासोबत मी जगू शकेन की नाही मला खरंच माहित नाही। रडू नकोस तू। मला तुझं दुःख कळतंय का? आपल्या हातात जे होतं ते आपण सगळं केलं, अजूनही करतोय। पण आजी म्हणाल्या होत्या ना, हे धर्मयुद्ध आहे, सत्य असत्याचं युद्ध आहे। हे युद्ध मला खूप जड जातंय ताई।
अजून दुःख मी नाही सहन करू शकणार. तुला माहितीये, प्रत्येक व्यक्तीच्या जन्माला येण्यामागे, त्याच्या मृत्यूमागे काहीतरी कारण असतं ग. तो कधीच केवळ योगायोग नसतो. आणि बहुतेक बाबांची हीच नियती असावी. नियती नियती नेहमी मंजिरीच्याच बाजूनी कशी असते ग? नाही मीरा, नियती कधीच कोणाच्या बाजूने नसते. आणि बाबांनी जाण्याआधी खूप मोलाचं काम केलंय अगं. त्यांनी मंजिरीकडून तिचा तो खडा काढून घेतला आणि त्याने या युद्धाची दिशाच बदलून टाकली. काय खडा? कोणता खडा? मीरा, मंजिरीच्या गळ्यात कायम एक खडा असायचा, आठवतो? हो, बाबा लढले अगं. त्यांनी मंजिरीकडून तो खडा काढून घेतला आणि आज तोच खडा शोधायला मंजिरी स्मशानभूमीत गेली होती. काय? याचा अर्थ कदाचित मंजिरीच्या सगळ्या शक्ती त्या खड्यात आहेत आणि म्हणूनच ती मगाशी घाबरून पळून गेली. तू मगाशी तिचा हात बघितला होतास? हो, तिच्या हातावर सुरकुत्या होत्या, अगदी एखाद्या जखम म्हाताऱ्या व्यक्तीच्या हातावर असतात ना तशा. मीरा, मला वाटतंय की मंजिरीच्या शक्ती त्या खड्यात आहे आणि तो खडा काढून घेतल्यामुळे तिच्या शक्ती कमी झाल्या आहेत अगं. होत आहे, मला पण असंच वाटतंय. आपल्याला तो खडा शोधायला हवा. काही झालं तरी सुद्धा तो खडा मंजिरीच्या हाती लागता कामा नये. तो खडा आता बाबांच्या अस्थि कलशात आहे. म्हणजे अथर्व जेव्हा अस्थि उचलायला गेले होते तेव्हा अस्थीबरोबर तो खडाही कलशात गेला. त्यांचं लक्ष नव्हतं त्या खड्याकडे, पण तेच की आपल्याला तो खडा जपून ठेवावा लागेल, त्यावर लक्ष ठेवायला लागेल. आणि काहीही झालं तरी तो खडा मंजिरीच्या हाती लागता कामा नये. होते, दादासाहेबांच्या अस्थीसोबत तो खडा सुद्धा विसर्जित होईल, पण तोपर्यंत त्या अस्थि कलशावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि एकदा का खडा विसर्जित झाला तर मंजिरीची शक्ती कमी होईल आणि मग तिला आपल्या तावडीतून कोणी सोडवू शकणार नाही. फक्त या कार्यात कोणीच आडवं येता कामा नये, अगदी अथर्व सुद्धा. घरात सगळं सुरळीत चालू आहे असंच त्यांना वाटायला हवं. अगं ताई, पण मीरा, मला माहिती आहे तुझ्यासाठी हे जड जाणार आहे, पण त्या मंजिरीला हरवण्यासाठी हे करावंच लागेल.